सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण जो अनुभव बघणार आहोत तो खूप सुंदर आहे। ज्या कोणी ताईंना या ताईंसारखाच प्रॉब्लेम असेल त्यांनी हा अनुभव ऐकून आपला प्रॉब्लेम हा सॉल्व करू शकता आणि तुम्हाला देखील स्वामींची शक्ती कळू शकते आणि किती दिवस लागतात, किती विश्वास ठेवावा लागतो आणि स्वामी कशा प्रकारे आपल्या भक्तांची परीक्षा बघतात या अनुभवातून आपल्याला कळणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग वेळ न लावता ताईंच्या शब्दात आपण अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, माझे नाव अर्चना पाटील, मी सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहे। आज तुम्हाला माझ्या जीवनातील सर्वात मोठा स्वामींचा अनुभव मी शेअर करत आहे। माझ्यामुळे जर एखादा स्वामी भक्त घडला तर माझ्यासाठी ते खूप आहे, यासाठी मी हा अनुभव शेअर करत आहे। स्वामी भक्तांनो, मी गेल्या जवळपास 16-17 वर्षे झाली तशी स्वामींच्या सेवेमध्ये आहे। मी स्वामींच्या सेवेत माझ्या लग्नाच्या अगोदरच होती। माझ्या लग्नाला आज जवळपास 14 वर्ष ही झाली आहे। लग्नाच्या आधी 2 वर्षापासून मी स्वामी सेवेमध्ये होते। माझी आई, वडील आणि भाऊ आणि मी असं आमचं छोटंसं कुटुंब होतं। आई कधी सेवा करत नसायची, ती पंढरपूरच्या विठ्ठलांना खूप मानायची, त्यांचीच ती वारी वगैरे करायची, पण महाराजांची कधी सेवा वगैरे घरात होत नसायची। पण माझी शाळेतील जी मैत्रीण होती ती स्वामींचे गुरुवार पकडायची आणि मलाही सांगायची की मी श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवार धडत आहे आणि आपल्या गावामध्ये एक छोटंसं केंद्र आहे, तिथे साप्ताहिक आरती होते, तू देखील येत जा असं ती म्हणायची। आणि लहान असल्यामुळे मलाही वाटायचं की तिथे जावं म्हणून, आणि मग मी कधीतरी जायचे। पण मोठं झाल्यानंतर स्वामींची खूप गोडी लागली आणि मी दर रविवारी तिथे जात असायची आणि घरी देखील स्वामींचा फोटो वगैरे मी आणलेला होता आणि तिथे बसून मी माळजप करायची आणि थोडं जरी संकट आलं तर स्वामींना हाक मारायची आणि स्वामी देखील माझी ती इच्छा पूर्ण करायचे आणि माझ्या संकटाला धावून यायचे। त्यामुळे स्वामींवरचा खूप विश्वास वाढायचा। आता माझ्या लग्नाची वेळ आली होती। लग्न जमण्यासाठी सर्वत्र माझे वडील मुलगा बघत होते आणि सर्वांकडे चौकशीही करत होते। माझी इच्छा होती की माझे मिस्टर जे असेल ते स्वामी सेवेकरीच असावे, पण नशिबाने मला तसं मिळालं नाही। पण माझे मिस्टर हे खूप चांगले आहेत, ते नॉनव्हेज वगैरे खातात, पण ते मला कधीही स्वामी सेवा करू नको असं त्यांनी कधीच मला सांगितलं नाही। स्वामी सेवेला ते मला कधीच अडवलं नाही। माझ्या सासूबाईंनी देखील मला कधीच म्हटलं नाही की तू स्वामींची सेवा करू नको। हे माझ्यासाठी खूप होतं। काही स्त्रियांना तर खूप प्रॉब्लेम आहे, अक्षरशः त्यांना स्वामींचं नावसुद्धा घरामध्ये घेता येत नाही। हे माझं नशीब चांगलं होतं। लग्न झालं, सर्व काही व्यवस्थित चालू होतं, सुरळीत होतं। माझ्या मिस्टरांचा व्यवसायही सुंदर चालू होता, घरातील सर्वजण आनंदी होते आणि आर्थिक परिस्थितीही माझी चांगली होती, त्यामुळे कसलीही अडचण नव्हती आणि स्वामींची सेवा त्याबरोबर माझी चालूच होती। त्यामुळे जे काही छोटे मोठे संकट यायचे त्यामध्ये स्वामीही साथ देतच असायचे। पण आता जवळपास माझ्या लग्नाला 5-6 वर्ष होऊन गेले, पण मला संतानप्राप्ती काही होत नव्हती। पण माझा स्वामींवरती अतोनात विश्वास होता की स्वामी नक्की मला देखील आई बनवतील, मला असं वाटायचं। मग आमची डॉक्टरांकडे ट्रीटमेंट सुरू झाली। डॉक्टरांनी सर्व काही चेकअप केले, सर्व रिपोर्ट नॉर्मल यायचे, कुठंच काही दोष दिसत नसायचा। पण आता लग्नाला 7-8 वर्ष होऊन गेले। सर्वांची काळजी सगळ्यांना वाटत होती की यांना कधी होणार, आणि कुठेही जाऊ सर्वजण विचारायचे आहे का काही, असं विचारल्यानंतर खूप वाईट वाटायचं। आणि छोटे जेव्हा लहान मुळे मी इतरांकडे बघायचे तेव्हा देखील मला खूप वाईट वाटायचं। मी पुढे येऊन अक्षरशः खूप रडायची, स्वामी एवढा का बरं अंत माझा बघत आहे, मला पण आई होऊ द्या ना, आई बनण्याचं सुख मला लाभू द्या, मला मुलगा काय आणि मुलगी काय काहीही होऊ द्या, पण एक काहीतरी द्या, मला आई बनायचं आहे असं मी स्वामींना म्हणायची। आणि मग डॉक्टर म्हटले की आपण टेस्ट ट्यूब बेबी करूया। त्यावेळेस मी साफ नकार दिला, कारण माझा स्वामींवरती पूर्ण विश्वास होता। मिस्टरही मला खूप समजावित होते, अगं आपलं वय होत चाललेलं आहे, त्यानंतर
आपलं बाळ हे अपंग होईल, डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. तू का बरं हट्ट करत आहे? तर मी म्हटलं, नाही, माझा स्वामींवरती खूप मोठा विश्वास आहे. स्वामी मला नक्की आई बनवतील. मला काहीच कृत्रिमरित्या काहीच करायचं नाही. मी नैसर्गिकरित्याच आई होणार. माझा स्वामींवरती विश्वास आहे. मग काय झालं, त्या दरम्यानमध्ये आमच्या त्या मठातमधून दिंडोरी येथे गाडी गेली. गाडी गेल्यानंतर नाईट सेवेसाठी तेथून गाडी गेली आणि मी देखील तेथे त्यांच्यासोबत गेली. तिथे माझा मी प्रश्न माऊलींपुढे मांडला. रात्रभर आई भगवतीची मी सेवा केली. दुर्गा सप्तशती पाठ, भैरवचंडी तेथे त्या दिवशी झाली होती. त्या दिवशी मग मी ती सेवा केली आणि सकाळी माझ्या प्रश्नाचे उत्तर आले. मला 7 गुरुचरित्र पारायण गुरुमाऊलींनी करायला सांगितले. त्याचबरोबर पितृदोष आणि मातृदोष असं दोन्ही दोष सांगितले. तुम्हाला काशी येथे जाऊन पिंडदान करायचं असं सांगितलं. मातृगयालाही तुम्हाला जावं लागेल असं सांगितलं. त्यानंतर आम्हाला सिद्धमंगल पादुका पूजनही करायला सांगितले. त्यामुळे तुमचे दोष पूर्णपणे कमी होतील असं सांगण्यात आलं. पण मिस्टरांचा अजिबात यावरती विश्वास नव्हता. ते म्हणायचे की नाही, असं काही नसतं, डॉक्टरांनी सांगितलं आहे. तर ते डॉक्टरवरतीच विश्वास ठेवत होते. त्यामुळे मी सिद्धमंगल पादुका पूजन करू शकले नाही. माझ्या जेवढं हातात होतं, जेवढं मी करू शकत होते तेवढं मी स्वामींना सांगितलं. तिथेच मी स्वामींना श्रीफळ घेतलं, खडीसाखर घेतली आणि स्वामींना विनंती केली, स्वामी, माझ्याच्याने जेवढं शक्य आहे तेवढं मी करणार आहे. पण मला नक्की पूर्ण विश्वास आहे की तुम्ही मला एक दिवस नक्की आई बनवताल, असं मी स्वामींना म्हटले. आणि त्यानंतर घरी आली. घरी आल्यानंतर मी गुरुचरित्र पारायण सुरू केले. माझे 7 गुरुचरित्र पारायण हे खूप छान पार पडले. ज्यावेळेस 7 गुरुचरित्र पारायणही झाले, पण मला काहीच अनुभव नाही. दरवेळेस जसं व्हायचं तसंच होत होतं. आता लग्नाला जवळपास 11 वर्ष झाली होती. आता सर्वजण म्हणे की हिच्या पुढे तर हातच टेकले आहे, ही काय त्या वेड्या बाबाला घेऊन बसली. मी रात्रंदिवस स्वामींपुढे रडत होती. अक्षरशः मी कधी कधी जेवण नाही करायची, पण स्वामींचा नाम जप करत स्वामींपुढे बसायची. स्वामी, माझ्यावरती दया येऊ द्या, माझ्याकडे बघा, या लेकराकडे बघा, एवढे कठोर तुम्ही माझ्याबद्दल का बरं झाले आहे, अशी मी स्वामींना म्हणायची. त्यानंतर मग मिस्टरही माझे पूर्ण वैतागून गेले होते. आता आपण एक दत्तकच बाळ घेऊया असं ते म्हणत होते. मी म्हटलं, नाही, मला दत्तकही घ्यायचं नाही, काहीच नाही, स्वामी आई आहे असं मी स्वामी तिथे त्यांना सांगितलं. आणि माझे 7 गुरुचरित्र झाले. मला काही अनुभव नाही. मग मी पुन्हा तिथे दिंडोरीला गेली आणि त्यांना सांगितलं की मला काही अनुभव आले नाही. तर ते म्हटले की का तुमची इच्छा पूर्ण होणार आहे, पुढच्या वेळेस जेव्हा येताल तेव्हा पेढा घेऊन या, असं माऊलींनी सांगितलं. आता माऊलींच्या शब्दावरती विश्वास होता. माऊली बोलले म्हणजे स्वामी बोलले असं मी म्हटले. आणि खरंच तिथून आल्यानंतर मी दुसऱ्याच महिन्यामध्ये गुड न्यूज मला मिळाली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यानंतर खूप आनंद झाला. घरचे सर्वजण आनंदून गेले होते. आणि 9 महिने झाले आणि खरंच मला पेढा झाला आणि म्हणजेच मुलगा झाला. स्वामी कृपेने माझा मुलगा खूप छान आहे. ही फक्त स्वामींची कृपा आहे. स्वामी भक्तांनो, माझ्या पत्रिकेमध्ये साफ लिहिलेलं होतं, संतान प्राप्ती मला नाही, असं प्रत्येक गुरुजी मला सांगत होता की तुझ्या नशिबात संतान प्राप्ती नाही. पण माझ्या नशिबात जे नाही ते स्वामी सेवेने मला मिळालं. मला पूर्ण विश्वास आहे. मला फक्त आणि फक्त आई बनण्याचं सुख स्वामींनी दिलं. मी स्वामींवरचा विश्वास कधीही डगमगू दिला नाही. स्वामींनी माझ्या खूप खूप कठोर परीक्षा बघितल्या. या 12 वर्षामध्ये मी एक तप पूर्ण केलं. मला असं वाटतं, खूप परीक्षा बघितल्या, पण ह्या परीक्षामध्ये मी पास झाली. आणि स्वामींवरचा विश्वास कधीच डगमगू दिला नाही. सर्वांच्या विरोधात गेले, पण स्वामींवरचा पूर्ण विश्वास ठेवला. आणि स्वामी देखील माझ्या या विश्वासाला जागले आणि मला आई बनण्याचं सुख स्वामी कृपेने प्राप्त झाले. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.